बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील खानपेठ जवळ गेल्या 7 जुलै रोजी अत्यंत भयानक अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। गळ्याभोवती टॉवेल गुंडाळून गळा दाबून नंतर मर्मस्थानी वार करून व डोक्यावर दगड फेकून हत्या करण्यात आली होती। या खून प्रकरणाची नोंद घेतल्यानंतर रामदुर्ग पोलिसांनी तपास सुरू केला। मृत व्यक्तीचं नाव इरप्पा असून तो धारवाड जिल्ह्यातील अम्मिनभावी गावचा रहिवासी होता। खानपेठ जवळ इरप्पाची हत्या का झाली, कोणी केली याचा पोलिसांनी सखोल तपास केला असता खुनाचं रहस्य उघड झालं। इरप्पाची पत्नी कमलव्वा असून त्यांचं लग्न होऊन 11 वर्ष झाली होती। सुरुवातीची काही वर्ष चांगली गेल्यानंतर इरप्पाने पत्नीला त्रास देणं सुरू केलं। कमलव्वा धारवाडमधील एका हॉटेलमध्ये काम करत होती। तिच्या कमाईवर इरप्पा दारू पित असे आणि नशेत तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा। या सततच्या त्रासामुळे कमलव्वा वैतागली होती। 2 वर्षांपूर्वी तिची ओळख जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या दलाल साबप्प याच्याशी झाली। लवकरच त्यांचे संबंध अनैतिक प्रेम संबंधात बदलले। कमलव्वाने आपल्या प्रियकर साबप्प याला पती इरप्पाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दबाव टाकला। तू जर त्याला संपवलं नाहीस तर मी विष प्राशन करून आत्महत्या करील असा दम तिने दिला होता। एकाच दिवसात 30 वेळा फोन करून त्याच्यावर तिने दबाव टाकला। यानंतर कमलव्वा, तिचा प्रियकर साबप्प आणि त्याचा मित्र फकीरप्प तिघेही अम्मिनभावी येथे आले। तिथे बारमध्ये इरप्पाला आणखी दारू प्यायला लावली आणि नंतर त्याला बाईकवर खानपेठ जवळ घेऊन गेले व तिथे अत्यंत अमानुष पद्धतीने त्याची हत्या केली। या घटनेनंतर चौघे मिळून मुनवळी येथे पार्टी साजरी करून पोलिसांची नजर चुकून फरार झाले होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।